अशी एक लग्नगाठ भाग 32. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले प्राची आणि तृप्ती दोघी मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटतात. दोघेही एकमेकांना त्यांच्या भूतकाळातल्या आयुष्याबद्दल सांगतात. प्राची तिची कहाणी सांगते तेवढ्यात अनुज आणि श्रेयस येतात. प्राचीची कहाणी अपूर्णच असते. ती बाळाच्या वाढदिवसाचे व लग्नाचे आमंत्रण देऊन जेवण वगैरे करून त्यांचा निरोप घेतात. तर आता पुढे 8 दिवसांनी प्राची आणि अनुजच्या लग्नाची तारीख असते. त्याच्या 2 दिवस अगोदर त्यांच्या बाळ पारसचा वाढदिवस असतो. तर 5 दिवसांनीच त्यांना जायचं असतं. सकाळची 9 वाजताची वेळ असते. श्रेयस, नीताताई आणि तृप्ती सगळे डायनिंग टेबलभोवती नाश्ता करायला बसलेले असतात. सीमा तृप्तीला सांगायची, ताई, मी तुझ्या नाश्ता रूममध्येच आणत जाईन. आरामात बेडवर बसून नाश्ता करत जा. पण तेव्हा तृप्तीने सांगितलेलं असतं की नाही, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला तुमच्या सगळ्यांसोबत जेवायचं आहे, सगळ्यांसोबत हसायचं आहे, सगळ्यांसोबत फिरायचं आहे. सीमा, माझ्याजवळ खूप कमी वेळ आहे म्हणून मी तुमच्यासोबतचा एकही क्षण दडवडणार नाही. असं म्हणून ती अगदी तिचा आजार विसरून सगळ्यांसोबत राहते. एक एक क्षण ती त्यांच्यासोबत जगते. आजही सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आणि लगेच त्यांना निघायचं असतं. श्रेयस तृप्तीला आणि सीमाला सोबत घेऊन प्राचीच्या लग्नासाठी आणि तिच्या बाळाच्या वाढदिवसासाठी जाणार होते. ते नीताताईला पण म्हणाले, आई, तुम्ही पण चला ना. नीताताई म्हणतात, नको, लग्नाच्या वाढदिवसाच्या फंक्शनमध्ये तुम्हा तरुण मुलांचेच काम आहे. मी म्हातारी बाई तिथे येऊन काय करणार. श्रेयस, तृप्ती आणि सीमा गाडीत बसतात आणि प्राचीकडे जातात. संध्याकाळची वेळ झालेली असते. हॉलमध्ये पारसच्या वाढदिवसाची जय्यत तयारी होते. ते तिघे तिथे पोहोचतात. प्राचीचं त्यांच्याकडे लक्ष जातं. ती पटकन त्यांच्याजवळ येते. आल्याबरोबर तृप्तीच्या गळ्यात पडते. सीमालाही भेटते. सगळ्यांच्या साक्षीने पारसने बर्थडेचा केक कापला. मुलं नाचू लागली, गाऊ लागली. जेवण वगैरेचा कार्यक्रम आटोपला. सगळेजण जाण्यासाठी निघाले. अनुजसुद्धा गेला. आता घरात ते फक्त तिघे चौघेच उरले होते. बाळ झोपला होता. सीमा पण बाळाला सांभाळत तिथेच रूममध्ये काहीतरी वाचत बसली होती. अनुज, श्रेयस, तृप्ती आणि प्राची चौघेही हॉलमध्ये गप्पा करत बसले होते. तेवढ्यात प्राची म्हणाली, बाळ उठला असेल, मी जाऊन येते. तृप्ती म्हणाली, अगं, सीमा आहे ना तिथे, उठला तर ती आणेल ना. प्राची म्हणाली, नाही, बाळ झोपलं होतं म्हणून सीमाला लक्ष द्यायला लावला. तो जर उठला तर नवीन चेहरा त्याला दिसेल. मी दिसणार नाही म्हणून रडेल तो. मी एक वेळ बघून येते. असं म्हणून ती गेली. तर बाळ पाळण्यात नव्हतं. सीमा वाचत बसली होती. प्राची एकदम ओरडली, अगं, बाळ कुठे आहे. सीमा म्हणाली, अहो, बाळाला तुमच्याकडेच आणलं ना, अनुज सरांच्या मावस भावाने. प्राची ओरडली, काय, त्यांचा कुठला मावस भाऊ आला इथे. तिचा आवाज ऐकून हॉलमधून सगळेजण पळत आले. काय झालं म्हणून विचारू लागले. बाळाला कुणीतरी नेलं. प्राची घाबरून म्हणाली. सगळेच घाबरून बाळाच्या रूममध्ये आली. तृप्ती म्हणाली, काय झालं प्राची, सीमा तर इथेच होती ना मग. सीमा खूप घाबरली होती. म्हणाली, हो, मी इथंच वाचत बसली होती. कुणीतरी एक तरुण आला आणि दारात उभा राहूनच सांगू लागला, प्राचीने बाळाला मागितले आणि मलाही थोडं बाळाला खेळवायचं आहे. बाळ पण उठलंच होतं. मी द्यायला येणारच होती. तेवढ्यातच ते आले. मी विचारलं, तुम्ही कोण. तर त्यांनी अनुज सरांचं नाव सांगितलं की मी त्यांचा मावस भाऊ. माझी आई तिथेच बसली आहे. आम्ही आत्ताच आलो आणि मलाही तो त्या माणसाचा चेहरा अनुज सरांसारखाच दिसला. म्हणून मला पूर्ण खात्री झाली की खरंच त्यांचाच नातेवाईक असला पाहिजे. म्हणून मी बाळाला सहज दिला. अनुज आणि प्राची घाबरली. ते पटकन बाळाला इकडे तिकडे शोधू लागली. सगळेजण शोध घेऊ लागली. प्राची रडू लागली आणि अचानक सीमाच्या आरोळी मारण्याचा आवाज आला. सगळे तिकडे पळाले. तर संदीप बाळाला घेऊन जात होता. खिडकीतून उडी मारून पडत होता. श्रेयसने प्रसंगावधान साधून खिडकीतून उडी मारली आणि जोराने पळत जाऊन त्याला पकडले. बाळाला हातात घेतले. त्याच्या मागोमाग आलेल्या अनुजजवळ बाळाला दिले आणि त्याची कॉलर पकडून विचारले, तू, अरे तू तर संदीप ना.
त्याच्या पाठोपाठ प्राची, तृप्ती आणि सीमा सगळेच आलेले होते. संदीपला पाहून तृप्तीही चकित झाली. तेवढ्यात संदीप ओरडला, पारस, माझे बाळ आहे, माझे बाळ मला द्या. अनुजने त्याला सांगितलं, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर मार खाशील. प्राचीने बाळाला छातीशी कवटाळले. ती रडू लागली. तिला घेऊन सगळेजण हॉलमध्ये आले. तिला पाणी वगैरे दिलं. मात्र श्रेयस आणि तृप्तीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. सगळे शांत झाल्यावर तृप्तीने न राहून प्राचीला विचारले, अगं प्राची, हे काय आहे? मला काहीच कळत नाही आहे. तू सांगितलं की संदीप अपघातात मरण पावला. मग हा संदीप आला कुठून? आणि त्याचं तुझं तर एकमेकांवर खूप प्रेम होतं. मग हा असा का वागतो आहे? प्राचीने एक उसासा टाकला. तृप्ती, ती फक्त माझी अर्धीच कहाणी होती, असं म्हणून ती पुढे सांगू लागली. प्राची परत तिच्या भूतकाळात जाते. प्राचीच्या सासूने तिला घराबाहेर हाकलून दिले होते. ती थोडी पुढे आल्यावर तिने बॅगमधून लग्नाचा लाल जोडा काढला आणि अंगावर चढवला आणि एका रस्त्याच्या बाजूला ओट्यावर बसून राहिली. 2 दिवस झाले तिने काहीच खाल्ले नाही किंवा पाणीही पिली नाही. कोणाशी काहीच बोलत नव्हती. असंच एक दिवस एक महिला तिच्याजवळ आली आणि तिला विचारले, हे मुली, तू कोण आहेस? कुठून आलीस? इथं का बसलीस? प्राची काहीच बोलली नाही. ती तिथून उठली आणि काहीच न बोलता रोडवर चालू लागली. पण 2 दिवसापासून तहानेने, भुकेने तिला चक्कर आली आणि एका गाडीसमोरच ती बेशुद्ध होऊन पडणार. एवढ्यात तिला कुणीतरी पकडलं. एक हँडसम तरुणाने तिला खाली पडले अगोदरच झेलले होते. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याने बाजूला केले आणि ड्रायव्हरला आज्ञा केली, ड्रायव्हर, गाडीचा दार उघड, आणि तिला आत सीटवर झोपवलं. तिला बोलणारी महिलेने त्या पकडणाऱ्या माणसाला हटकले. अहो, कोण तुम्ही? त्याने मागे फिरून पाहिले. तो अनुज होता, एक फेमस इंडस्ट्रीजचा मालक. ती महिला काहीच बोलली नाही. त्याने प्राचीला पकडून गाडीत टाकले. थोड्या वेळात तिला सुद्धा आली, तर ती एका आश्रमात खाटेवर झोपली होती. तिने आजूबाजूला पाहिले. खूप मोठा हॉल होता आणि तिथे खूप सारी अनाथ मुलं आणि स्त्रिया होत्या. तिला भेटली होती तीच महिला तिच्याजवळ बसली होती. तिने विचारलं, मला इथं कुणी आणलं? ती स्त्री म्हणाली, अनुज सरांनी आणलं. कोण अनुज सर? ह्या आश्रमाचे मालक? हा आश्रम निराश्रित महिलांसाठी आणि अनाथ बालकांसाठी त्यांनीच तयार केलेला आहे. तू इथं राहू शकतेस. तू गाडीखाली येऊन मरणार होती, पण अनुज सरांनी तुला वाचवलं. त्या महिलेचे नाव शांता होते. तेथील महिला तिला शांताबाई या नावाने संबोधत होते. त्यावरून तिला कळले. शांताने तिला विचारलं, मुली, तू कोण आहेस? कुठून आलीस? तिला लगेच संदीपची आठवण झाली. ती भूतकाळात विचार करू लागली आणि हुंदके देऊन रडू लागली. अनुज त्याच्या केबिनमधून पडदा बाजूला करून प्राचीला रडताना पाहत होता. त्याने तेथील एका महिलेला फोन केला. हॅलो रिया, ते आत्ता आली. त्यांची राहण्याची व्यवस्था करा. त्यांना काय हवं नको ते विचार. आणि तो खुर्चीवर मागे मान टाकून डोळे लावून बसला. तेवढ्यात अनुजच्या आईचा फोन आला. तिकडून आवाज आला, हॅलो बेटा, कधी येशील तू घरी? मला वाटतं मी तुला पाहिल्याशिवाय मरून जाईन असं वाटतं आहे. अनुज म्हणाला, नाही आई, मी मुळीच येणार नाही. मला माझा भूतकाळ स्वस्थ बसू देत नाही आणि त्यात थोडाफार तुझाही हात आहे. मला माझं प्रायश्चित्त पूर्ण केल्याशिवाय मी येणार नाही. प्राचीच्या मनात विचार आला, माझ्या प्राणाचे रक्षण करणाऱ्याचे मी साधे थँक्ससुद्धा मानले नाहीत. असं म्हणून ती सरांच्या ऑफिसमध्ये गेली. अनुज सर पाठमोरा उभे होते, फोनवर बोलत होते. ती परत आली तिच्या रूममध्ये. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.